नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला अशी एक हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे जी ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यातही पाणी येईल। एका आईचा 5 वर्षांचा मुलगा जत्रेत अचानक हरवतो, पण अनेक वर्षांनी एका रहस्यमय हवेलीतील तिजोरी उघडताच तिला जे सत्य समजतं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकते। कारण तिचा मुलगा हरवला नव्हता, तर त्याचा सौदा त्याच्याच बाबांनी केला होता। त्या भयंकर कटामागचं खरं सत्य काय होतं आणि एका आईने इतक्या वर्षाचा विरह कसा सहन केला, हे सगळं जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। माझं नाव मीना आहे। मी माझ्या घरी माझा नवरा आणि माझा मुलगा यांच्यासोबत राहत होते। माझ्या नवऱ्याचं नाव अजय होतं आणि माझ्या मुलाचं नाव रोहन होतं। रोहन फक्त 5 वर्षांचा होता, पण या छोट्या मुलामध्ये जेवढी समज होती तेवढी अनेक मोठ्या माणसांमध्येही नसते। माझ्या लग्नाला अनेक वर्ष झाली होती, पण लग्नानंतर मला कधीच ते सुख मिळालं नाही ज्याचं स्वप्न प्रत्येक मुलगी माहेरातून सासरी जाताना पाहत असते। मीही विचार केला होता की माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करेल, माझा आदर करेल, मला साथ देईल आणि आम्ही दोघं मिळून एक छोटंसं सुखी कुटुंब उभं करू। पण माझ्या नशिबात बहुतेक काही वेगळंच लिहिलं होतं। अजय खूप लोभी माणूस होता। त्याला फक्त पैशाशीच देणं घेणं होतं। त्याला ना माझ्या भावनांची काळजी होती, ना माझ्या दुःखाची। मला दिवसभर किती काम करावं लागतं, मी आजारी आहे की बरी आहे, मी जेवली आहे की नाही, याची त्याला कधीच पर्वा नव्हती। त्याला फक्त स्वतःच्या गरजा पूर्ण होण्याशीच देणं घेणं होतं। जर कधी एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही तर तो काहीही विचार न करता माझ्यावर राग काढायचा। छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं करणं ही त्याची सवयच झाली होती। कधी चहात साखर कमी झाली तर भांडण, कधी भाजीत मीठ जरा जास्त पडलं तर भांडण, कधी घरातली एखादी वस्तू आपल्या जागेवर सापडली नाही तर भांडण, आणि अनेकदा तर कोणतंही कारण नसताना तो माझ्यावर ओरडायला लागायचा। मी शांतपणे त्याचं सगळं ऐकून घ्यायची, कारण मला माहीत होतं की जर मी त्याला उत्तर दिलं तर वाद आणखी वाढेल। अनेकदा तो मला मारायचाही। त्याच्या हाताच्या मारापेक्षा त्याचे शब्द मला जास्त दुखवायचे। जेव्हा तो म्हणायचा की माझा त्याच्या कोणत्याच कामाचा उपयोग नाही, तेव्हा असं वाटायचं की माझ्यातलं सगळंच काही तुटून पडलं आहे। तरीही मी हे सगळं सहन करत राहायचे, कारण माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मुलाचा चेहरा यायचा। मला अजिबात असं वाटत नव्हतं की माझा मुलगा आईच्या प्रेमाशिवाय मोठा व्हावा किंवा त्याचं बालपण उद्ध्वस्त व्हावं, म्हणून मी माझं प्रत्येक दुःख मनातच दाबून ठेवायचे। आमच्या घरची परिस्थितीही फार चांगली नव्हती। अजय काम करायचा, पण तो जेवढे पैसे कमवायचा त्यापैकी बहुतेक पैसे स्वतःचे शौक पूर्ण करण्यात उधळायचे। घरच्या जबाबदारीची त्याला अजिबात चिंता नव्हती। अनेकदा महिन्याच्या शेवटी घरातलं रेशन संपून जायचं, पण त्याला त्याचं काहीच वाईट वाटत नसे। अशा वेळी मीच काही ना काही मार्ग काढायची। मी आमच्या गल्लीतल्या इतर महिलांचे कपडे शिवायला सुरुवात केली। सुरुवातीला फक्त 2-4 जणी यायचे, पण हळूहळू सगळ्यांनाच माझं काम आवडू लागलं आणि मग संपूर्ण गल्लीतले लोक आपले कपडे शिवायला माझ्याकडे येऊ लागले। सकाळी घरचं सगळं काम करायची, मग रोहनला तयार करायची, त्याच्यासोबत थोडा वेळ घालवायची आणि नंतर शिवणकामाचं मशीन चालवायला बसायची। अनेकदा सकाळची संध्याकाळ व्हायची आणि मला उठायलाही वेळ मिळत नसे। रात्री सगळेजण झोपल्यानंतरही मी उशिरापर्यंत शिवणकाम करत राहायचे। मशीनचा आवाज पूर्ण खोलीत घुमत राहायचा। माझे डोळे दुखायला लागायचे, कंबर आखडून जायची, हाताच्या बोटांना मुंग्या यायच्या, तरीही मी काम करत राहायचे। कारण मला माहीत होतं की जर मी थांबले तर माझ्या मुलाच्या छोट्या छोट्या आनंदाच्या इच्छा अपुऱ्या राहतील। अनेकदा रात्री 2-2 वाजेपर्यंत मी मशीन चालवत राहायची आणि मग पहाटे सूर्य उगवण्यापूर्वी उठून पुन्हा घराच्या कामाला लागायचे। माझं आयुष्य असंच चाललं होतं, दुःख, यातना, जबाबदाऱ्या आणि तडजोडी।
पण या सगळ्यात जर एखादी गोष्ट मला जगण्याची हिंमत देत असेल तर तो होता माझा मुलगा रोहन. रोहनच माझी संपूर्ण दुनिया होती. जेव्हा तो आपल्या छोट्या छोट्या गोष्टींनी मला हसवायचा तेव्हा वाटायचं की देवाने माझ्या सगळ्या आनंदाचं दान या एका मुलातच भरून ठेवलं आहे. तो खूप समजूतदार होता. जर कधी त्याने मला रडताना पाहिलं तर लगेच माझ्या जवळ येऊन आपल्या छोट्या छोट्या हातांनी माझा चेहरा धरायचा आणि म्हणायचा की आई, तू रडतेस का? मी मोठा झाल्यावर खूप पैसे कमवेन, मग तुला कधीच काम करावं लागणार नाही. त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी यायचं, पण मी त्याच्या समोर हसून म्हणायची की नाही बाळा, मी रडत नाही, माझ्या डोळ्यात काहीतरी गेलंय. तो लगेच धावत पाणी घेऊन यायचा आणि म्हणायचा की आई, डोळे धुवून घे, बरं वाटेल. त्याची निष्पापता पाहून माझं मन भरून यायचं. अनेकदा जेव्हा मी शिवणकाम करत असायची तेव्हा तो शांतपणे माझ्या जवळ बसायचा आणि छोटे छोटे कापडाचे तुकडे उचलून म्हणायचा की आई, मीही तुला मदत करू का? मी हसून म्हणायची की नाही बाळा, अजून तू खूप लहान आहेस, तू फक्त मन लावून अभ्यास कर. तो हसून म्हणायचा की मी खूप शिकेन आणि मोठा माणूस बनेन, मग तुला कुणाचेही कपडे शिवावे लागणार नाही, मी तुझ्यासाठी खूप मोठं घर बांधेन. त्यावेळी त्याचं बोलणं ऐकून माझी सगळी दुःख जणू कुठेतरी नाहीशी व्हायची. माझ्याकडे स्वतःसाठी काहीच नव्हतं, ना चांगले कपडे, ना दागिने, ना काही शोक. पण जेव्हा जेव्हा थोडे पैसे वाचायचे तेव्हा मी स्वतःसाठी काही घेण्याऐवजी रोहनसाठी काहीतरी घ्यायचे. कधी त्याच्यासाठी छोटी खेळण्यातली कार, कधी रंग भरण्याचं पुस्तक, कधी चॉकलेट, तर कधी शाळेची नवीन नोटबुक. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला असं वाटायचं की जगातली सर्वात मोठी संपत्ती मला मिळाली आहे. अनेकदा तो आपल्या चॉकलेटचा अर्धा भाग माझ्या तोंडात द्यायचा आणि म्हणायचा की आई, तूही खा, तुलाही आवडेल. तेव्हा मी विचार करायची की एवढासा छोटा मुलगाही वाटून घेणं जाणतो, पण माझ्या नवऱ्याला कधीच कुणाचं दुःख समजलं नाही. अजयला हेही आवडत नव्हतं की मी शिवणकाम करावं, कारण त्याला वाटायचं की लोक मला पैसे देऊन माझ्यावर उपकार करत आहेत. पण तेच पैसे घरात रेशन आणण्यासाठी वापरले जायचे तेव्हा मात्र त्याला काहीच त्रास व्हायचा नाही. तो बिनधास्त त्या पैशातून स्वतःचे शौक पूर्ण करायचा. आणि जर मी काही बोलले तर घरात भांडणं सुरू व्हायचं. म्हणून मी बोलणं सोडून दिलं होतं. मी फक्त माझ्या मुलाच्या भविष्याचाच विचार करत राहायचे. मी दररोज रात्री देवाकडे हीच प्रार्थना करत असे की माझं आयुष्य जसंही असो, पण माझ्या मुलाचं आयुष्य कधीही माझ्यासारखं होऊ नये. त्याला नेहमी सुखी ठेव, त्याला एक चांगला माणूस बनव, त्याला इतकं सक्षम बनव की त्याला कधीही कुणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये. मला असं वाटायचं की माझ्या मुलाने मोठा होऊन मेहनतीच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करावी, लोकांची मदत करावी आणि जे लोक त्याच्याशी प्रेमाने वागतील त्यांचा नेहमी आदर करावा. कारण मी माझ्या आयुष्यात आदराची कमतरता खूप अनुभवली होती. मला अजिबात असं वाटत नव्हतं की माझा मुलगा कधीही एखाद्या स्त्रीच्या डोळ्यात अश्रू आणेल, जसे त्याच्या बाबांनी माझ्या डोळ्यात आणले होते. मी फक्त त्याच्यासाठीच जगत होते. त्याचं हसणं हीच माझी ताकद होती, त्याचं भविष्य हेच माझं स्वप्न होतं आणि त्याचा प्रत्येक छोटासा आनंद माझ्यासाठी कोणत्याही मोठ्या सणापेक्षा कमी नव्हता. त्याला हसताना पाहून मी माझी सगळी दुःख, वेदना, थकवा आणि यातना एका क्षणात विसरून जायची. मला असं वाटायचं की जोपर्यंत माझा मुलगा माझ्या सोबत आहे तोपर्यंत मी कोणत्याही अडचणीचा सामना करू शकते. आणि माझ्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी मी माझ्या मुलासाठी कधीही हार मानणार नाही. कारण आता तोच माझी दुनिया होता, तोच माझी आशा होता आणि तोच माझ्या जगण्याचं सर्वात मोठं कारण होतं. कधी कधी माझा मुलगा रोहन अशा गोष्टी सांगायचा की ते ऐकून मला हसू यायचं आणि आश्चर्यही वाटायचं. तो आपल्या निष्पाप आवाजात म्हणायचा की आई, तू बघ, एक दिवस मी माझं नशीब बदलून टाकेन. एक दिवस आपली ही गरिबी कायमची संपून जाईल. आपल्याकडे खूप पैसे असतील, मग तुला कुणाचेही कपडे शिवावे लागणार नाही. मी तुला खूप मोठं घर घेऊन देईन, त्यात तुझी स्वतःची वेगळी खोली असेल. मी तुझ्यासाठी नवशिवण कामाचं मशीनही आणेन
पण तू त्यावर काम करायचं नाही, फक्त ते तसंच ठेव, कारण मग तुला काम करण्याची गरजच भासणार नाही. मी तुला दररोज नवी साडी आणेन आणि खूप सारी मिठाईही खाऊ घाले. मग तो स्वतःच बसून वेगवेगळे बेत आखायला लागायचे. कधी म्हणायचा की मी खूप मोठा अधिकारी बने, कधी म्हणायचा की मी खूप मोठा बिझनेस करेन, तर कधी म्हणायचा की मी इतके पैसे कमवे की संपूर्ण गल्ली आपल्याकडे पाहून आश्चर्यचकित होईल. त्याचं बोलणं ऐकून मी हसत त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायची की बाळा, आधी मन लावून अभ्यास कर. मोठा झाल्यावर तुझ्या मनात येईल ते कर, पण आता इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलू नकोस. तो हसून म्हणायचा की आई, स्वप्न पाहणं काही वाईट नसतं. एक दिवस सगळं खरं होईल. त्याचं बोलणं ऐकून माझं मन आनंदाने भरून जायचं. पण मग माझी नजर अजयकडे जायची. तो घराच्या एका कोपऱ्यात बसून स्वतःच्या विचारात हरवलेला असायचा. त्याला आपल्या कुटुंबाशी काहीच देणं घेणं नव्हतं. त्याला फक्त लवकरात लवकर जास्त पैसे हवे असायचे. ते मेहनतीने मिळाले तरी चालायचे किंवा चुकीच्या मार्गाने मिळाले तरी चालायचे. अजयला जुगाराचं खूप वाईट व्यसन लागलं होतं. सुरुवातीला तो कधी कधी मित्रांसोबत जुगार खेळायचा, पण हळूहळू त्याला इतकी सवय लागली की घरचे पैसेही जुगारात उडवू लागले. आणि एकदा माझ्या शिवणकामातून कमावलेले पैसेही तो चोरून न्यायचा. आणि जेव्हा मी त्याला विचारायचे तेव्हा माझ्यावर ओरडायचं. मी त्याच्या त्या सवयीमुळे खूप त्रासले होते. मला नेहमी भीती वाटायची की एक दिवस तो सगळंच उद्ध्वस्त करणार नाही ना. पण मी काहीच करू शकत नव्हते, कारण प्रत्येक वेळी बोलणं भांडणापर्यंत आणि भांडण मारहाणीपर्यंत पोचायचं. म्हणून मी गप्प राहायला शिकले होते. मी फक्त देवाकडे हीच प्रार्थना करत राहायचे की माझा मुलगा या वातावरणापासून दूर राहो आणि मोठा होऊन आपल्या बाबांसारखा अजिबात होऊ नये. एक दिवसाची गोष्ट. त्या दिवशी सकाळपासूनच रोहन खूप आनंदात होता. त्याने गल्लीतल्या मुलांकडून ऐकलं होतं की आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर मोठी जत्रा भरली आहे. तिथे झोके आहेत, खेळण्यांची दुकानं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया आहेत. तो सकाळपासूनच माझ्या मागे लागला होता की आई, मला जत्रेत जायचंय, प्लीज आई मला घेऊन चल ना. मी सुरुवातीला त्याला टाळत होते, कारण माझ्याकडे जास्त पैसे नव्हते आणि मला काही कपडे शिवून द्यायचे होते. पण त्याच्या निष्पाप डोळ्यात इतका आनंद होता की मी त्याला नकार देऊ शकले नाही. त्याने माझ्या गळ्यात हात घातले आणि म्हणाला की आई, मी जास्त काही मागणार नाही, फक्त थोडं फिरून येऊ, मग लगेच परत येऊ. त्याचं बोलणं ऐकून मी हसत म्हणाले की ठीक आहे, संध्याकाळी जाऊ, पण आता मला काम करू दे. हे ऐकताच तो आनंदाने उड्या मारू लागला आणि संपूर्ण घरभर धावत सुटला. तो वारंवार विचारत राहिला की आई, आता संध्याकाळ झाली का, आता जाऊ का. मी त्याच्याकडे पाहून हसत राहायची. अखेर संध्याकाळ झाली. मी घाईघाईने माझं काम संपवलं. रोहनला आंघोळ घातली, त्याला चांगले कपडे घातले, त्याचे केस नीट केले आणि मीही साधीशी साडी नेसली. माझ्याकडे फार चांगले कपडे नव्हते, पण त्या दिवशी माझ्या मुलाचा आनंद माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता. मी घराचं दार बंद केलं आणि त्याच्या छोटासा हात धरून जत्रेकडे निघाले. जसजसं आम्ही जत्रेजवळ पोचत होतो तसतशी गर्दी आणि गोंधळ वाढत चालला होता. दूरवरून रंगीबिरंगी दिवे दिसत होते. मुलांच्या हसण्याचा आवाज येत होता. कुठे ढोलकीचा आवाज येत होता तर कुठे गाण्यांचे सूर ऐकू येत होते. चारही बाजूंना उत्साहाचं वातावरण होतं. रोहन आनंदाने उड्या मारत चालला होता. त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. तो प्रत्येक गोष्ट पाहून म्हणायचा की आई बघ ना, किती मोठा झुला, आई बघ ना किती छान फुगे, आई बघ ना किती सारे दिवे. मी फक्त त्याचा आनंद पाहत होते आणि मनात देवाचे आभार मानत होते. इतक्या दिवसानंतर माझा मुलगा मनापासून हसत होता. जत्रेत पाऊल टाकताच मला जाणवलं की तिथे खूप गर्दी होती. लोक एकमेकांना धक्के देत पुढे जात होते. मुलं इकडे तिकडे धावत होती. दुकानदार मोठ्या आवाजात आपल्या दुकानाची जाहिरात करत होते. कुठे खेळणी विकली जात होती, कुठे मिठाया सजवलेल्या होत्या, कुठे रंगीबिरंगी बांगड्या चमकत होत्या आणि कुठे मोठे मोठे झुले आकाशाकडे झेपावताना दिसत होते. गर्दी इतकी जास्त होती की चालणं सुद्धा कठीण होत होतं.
म्हणून मी रोहनचा छोटासा हात घट्ट धरून ठेवला होता. मला वारंवार भीती वाटत होती की तो गर्दीत माझ्यापासून दूर जाऊ नये. जेव्हा गर्दी जास्त व्हायची तेव्हा मी त्याला लगेच माझ्या कडेवर उचलून घ्यायची आणि छातीशी घट्ट धरायची. मग रस्ता थोडा मोकळा झाला की त्याला खाली उतरवायची आणि पुन्हा त्याचा हात धरायची. मी प्रत्येक क्षणी फक्त त्याच्यावरच लक्ष ठेवून होते. रोहन कधी इकडे तर कधी तिकडे पाहत होता. त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. तेवढ्यात त्याची नजर एका खेळण्याच्या दुकानावर पडली. तिथे रंगीबेरंगी गाड्या, रोबोट आणि छोटी छोटी खेळणी ठेवली होती. तो लगेच माझा हात ओढत म्हणाला की आई, मला ती गाडी हवी आहे. बघ ना किती छान आहे. मी हसून म्हणाले की चल पाहू, जर जास्त महाग नसेल तर घेऊ. तो आनंदाने माझ्यासोबत दुकानाकडे चालू लागला. तेवढ्यात अचानक मागून गर्दी आणखी वेगाने वाढली. कदाचित कुठला झुका सुरू झाला असेल किंवा एखादा कार्यक्रम सुरू होणार असावा. त्यामुळे लोक एकदम वेगाने पुढे जाऊ लागले. मला कळलंच नाही की अचानक काय झालं. तेवढ्यात कोणीतरी मागून इतका जोराचा धक्का दिला की मी डळमळले. माझा तोल गेला आणि त्या क्षणी माझ्या हातातून रोहनचा छोटासा हात सुटला. माझं हृदय क्षणभर धडधडायचंच विसरलं. मी घाबरून लगेच मागे वळले आणि मोठ्याने ओरडले की रोहन बाळा. पण तिथे फक्त लोकांची गर्दी होती. सर्वत्र अनोळखी चेहरे. कोणी वेगाने चालत होतं, कोणी आपल्या मुलांचा हात धरून पुढे जात होतं, तर कोणी दुकानात उभं होतं. पण माझा रोहन कुठेच दिसत नव्हता. माझा श्वास वेगाने चालू लागला. हात थरथर कापू लागले. मी वेड्यासारखी गर्दी तिकडे तिकडे शोधू लागले. कधी उजवीकडे धावत तर कधी डावीकडे. प्रत्येक छोट्या मुलाला पाहून वाटायचं की हा माझा रोहनच असेल. पण जवळ जाऊन पाहिलं की तो दुसराच कुणीतरी असायचा. मी वारंवार मोठ्या आवाजात त्याला हाक मारत राहिले की रोहन बाळा, कुठे आहेस तू? एकदा तरी आवाज दे. पण माझा आवाज जत्रेतील गोंधळात हरवून जायचा. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की ते छातीतून बाहेर पडेल असं वाटत होतं. त्या एका क्षणात मला फक्त एकच भीती सतावत होती की माझ्या मुलासोबत काही वाईट तर घडलं नसेल ना. तो अजून खूप लहान होता. त्याला गर्दीचा काहीच अंदाज नव्हता. त्याला फक्त खेळणी दिसत होती आणि आता तो हजारो लोकांच्या गर्दीत कुठेतरी एकटा हरवला होता. मी त्याला शोधता शोधता पूर्णपणे खचून गेले होते. तिथे असलेल्या प्रत्येक माणसाकडे हात जोडून मी माझ्या मुलाबद्दल विचारत होते. रडत रडत सर्वांना सांगत होते की जर कुणाला 5 वर्षांचा छोटा मुलगा दिसला असेल तर मला नक्की सांग. मी जत्रेतील प्रत्येक गल्ली, प्रत्येक दुकान, प्रत्येक झुल्याजवळ जाऊन त्याला शोधले. खेळण्यांच्या दुकानात गेले, मिठाईच्या दुकानात गेले. सर्वत्र त्याचं नाव घेऊन हाका मारत राहिले. पण माझा रोहन मला कुठेच सापडला नाही. रडून रडून माझी अवस्था फारच वाईट झाली होती. डोळे सुजले होते, गळा बसला होता आणि पायांमध्ये एवढीही ताकद उरली नव्हती की नीट चालता येईल. तरीही मी माझ्या मुलाला शोधणं सोडलं नव्हतं. मला फक्त हीच आशा होती की पुढच्या क्षणी तो कुठून तरी धावत येईल आणि आई म्हणत मला मिठी मारेल. पण तसं काहीच झालं नाही. अनेक तास शोधूनही जेव्हा त्याचा कुठेच पत्ता लागला नाही तेव्हा मी पूर्णपणे खचून गेले. शेवटी नाईलाजाने मी घराकडे परत आले. घरात पोचताच मी रडत रडत अजयला सगळी हकीकत सांगितली. मला वाटलं होतं की तो माझ्यासोबत मिळून रोहनला शोधेल, पण उलटच घडलं. माझं बोलणं पूर्ण होण्यापूर्वीच तो माझ्यावर ओरडायला लागला. तो रागाने वेड्यासारखा माझ्यावर तुटून पडला आणि म्हणाला की हे सगळं तुझ्या निष्काळजीपणामुळे झालं. तू त्याच्याकडे नीट लक्ष दिलं असतंस तर आज माझा मुलगा माझ्यापासून दूर झाला नसता. तू माझा एकुलता एक मुलगा, माझा वारस माझ्यापासून हिरावून घेतलायस. मी रडत राहिले आणि वारंवार म्हणत राहिले की तो माझाही मुलगा होता. मी त्याला शोधता शोधता थकले आहे. पण त्याने माझं एकही बोलणं ऐकलं नाही. त्याने मला जोरदार मारहाण करायला सुरुवात केली. त्याच्या थप्पड आणि लाथा माझ्या शरीरावर बसत होत्या. पण त्या क्षणी मला माझ्या वेदनांचं काहीच भान नव्हतं. कारण माझ्या मनात फक्त माझ्या मुलाचीच चिंता होती. मी त्याच्यासमोर हात जोडून उभी राहिली. त्याचे पाय धरले आणि रडत म्हणाले की एकदा माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल. आपण तक्रार दाखल करू.
पोलीस आपल्या मुलाला शोधतील, आपला रोहन सापडेल तेव्हासाठी माझा ऐक. पण त्या दगड हृदय माणसाच्या मनात माझ्यासाठी थोडीही दया नव्हती. त्याने रागाने माझे केस पकडले आणि मला ओढत घराच्या दारापर्यंत नेले. मी वारंवार त्याला म्हणत राहिले की मला घराबाहेर काढू नकोस, आधी आपल्या मुलाला शोधू. पण त्याने माझी एकही गोष्ट ऐकली नाही. त्याने मला जोराने धक्का देऊन घराबाहेर ढकललं आणि दार माझ्या तोंडावर बंद केलं. मी दाराबाहेर बसून खूप वेळ रडत राहील. वारंवार दार ठोठावत राहील. त्याच्याकडे माफी मागत राहील, जरी माझी काही चूक नव्हती तरी. पण त्याने एकदाही दार उघडलं नाही. त्या निर्दयी माणसाच्या मनात माझ्यासाठी थोडीही दया नव्हती. त्या रात्री मी रस्त्यावर एकटीच बसून राहिली. मला समजत नव्हतं की मी कुठे जाऊ, कुणाकडे मदत मागू. माझा मुलगा माझ्यापासून दूर झाला होता आणि माझ्या नवऱ्याने मला घराबाहेर काढलं होतं. माझ्याकडे ना राहायला जागा होती ना कोणाचा आधार. थोड्या वेळाने मी पुन्हा त्याच जत्रेत गेले. मला वाटत होतं की कदाचित यावेळी माझा रोहन सापडेल. मी पुन्हा प्रत्येक दुकानात गेले, प्रत्येक माणसाला विचारले, प्रत्येक मुलाचा चेहरा बारकाईने पाहिला. पण माझा मुलगा कुठेच सापडला नाही. रात्रभर मी त्याच जत्रेच्या आसपास भटकत राहील आणि सकाळ होईपर्यंतही मला त्याचा काहीच पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी मी पोलीस स्टेशनला गेले आणि तिथे जाऊन माझ्या मुलाच्या हरवल्याची तक्रार नोंदवली. मी पोलिसांना त्याच्याबद्दल सगळं काही सांगितलं. त्याचं वय किती आहे, त्याने कोणते कपडे घातले होते, तो कसा दिसतो. मी त्यांच्यासमोर हात जोडून म्हणाले की माझा मुलगा मला शोधून द्या, त्याच्याशिवाय मी जगू शकणार नाही. पोलिसांनी माझी तक्रार नोंदवली. पण दिवस जात होते आणि कुठूनही कोणतीही बातमी येत नव्हती. मी दररोज पोलीस स्टेशनला जायचे आणि विचारायचे की माझ्या मुलाबद्दल काही समजलं का. पण प्रत्येक वेळी त्यांचं उत्तर एकच असायचं की अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. काही दिवस मी अशाच रस्त्यावर भटकत राहील. कधी मंदिराबाहेर बसून राहायचे, कधी बस स्टँडवर जाऊन प्रत्येक मुलाकडे बारकाईने पाहायचे, तर कधी रेल्वे स्टेशनवर जायचे. कदाचित माझा रोहन कुणासोबत तिथे दिसेल या आशेने. मला जिथे जिथे थोडीशीही आशा वाटायची, तर प्रत्येक ठिकाणी जाऊन मी त्याला शोधलं. पण प्रत्येक वेळी माझ्या पदरी फक्त निराशाच पडायची. हळूहळू माझ्याकडे जे थोडे पैसे होते तेही संपले. अनेकदा उपाशी पोटी रात्र काढावी लागायची. पण मला माझ्या भुकेचीही चिंता नव्हती. माझ्या मनात आणि डोक्यात फक्त एकच विचार असायचा की माझा मुलगा आता कुठे असेल, त्याने काही खाल्लं असेल का नाही, तो रडत असेल का, कुणीतरी त्याला शांत केलं असेल का, त्याला कुठे भीती तर वाटत नसेल ना. हे सगळं विचारलं की माझं काळीच फाटायचं. तरी मी प्रत्येक सकाळी नवी आशा घेऊन उठायची आणि माझ्या मुलाला शोधण्यासाठी पुन्हा बाहेर पडायचे. कारण मला पूर्ण विश्वास होता की एक ना एक दिवस माझा रोहन मला नक्की सापडेल आणि त्या दिवशी मी त्याला कधीही माझ्यापासून दूर होऊ देणार नाही. मी अनेक दिवस अशाच रस्त्यांवर भटकत राहील. माझं असं कुणीच नव्हतं, कोणाचाही आधार नव्हता आणि डोक्यावर छतही नव्हतं. मी दिवसभर मुलाला शोधत राहायचे आणि संध्याकाळ झाली की एखाद्या रस्त्याच्या कडेला, बंद दुकानाबाहेर किंवा एखाद्या झाडाखाली बसून रात्र काढायची. अनेकदा रात्री थंडी पडायची की रात्रभर डोळ्याला डोळा लागत नसे. पण माझ्याकडे अंगावर घालण्यासाठी काहीच नव्हतं. मी दोन्ही हातांनी स्वतःला कवटाळून बसायचे आणि कसंबसी सकाळ होण्याची वाट पाहायची. खाण्यासाठी पैसे उरले नव्हते. अनेकदा 2-2 दिवस काहीच खायला मिळायचं नाही. मग नाईलाजाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून काही उचलून खावं लागायचं. कधी एखाद्या हॉटेलच्या बाहेर उरलेलं अन्न मिळालं तर त्यावर पोट भरायचं. पण वेळ माणसाकडून सगळं करून घेतो. आता माझ्यासमोर दुसरा कोणताही मार्ग नव्हता. हळूहळू माझ्या पायांना खोल जखमा झाल्या होत्या. सतत अनवाणी चालल्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना असह्य वेदना व्हायच्या. तरीही मी थांबत नव्हते. कारण मला वाटायचं की पुढचं वळण घेतल्यावर कदाचित माझा मुलगा दिसेल. माझे कपडेही ठिकठिकाणी फाटले होते. त्यावर धूळ, माती आणि डाग साचले होते. केस विस्कटले होते. चेहरा पूर्णपणे कोमजला होता. जर कोणी मला पाहिलं असतं तर कदाचित ओळखलंही नसतं की हीच तीच मीना आहे, जी कधी काळी आपल्या छोट्याशा घरात मुलासाठी मेहनत करून जगत होती.
पण माझ्या मनात अजूनही आशेचा एक किरण जिवंत होता. एका दिवशी मी रस्त्याच्या कडेला बसून खूप वेळ विचार करत होते. तेवढ्यात अचानक माझ्या मनात एक विचार आला. जर मी अशीच रस्त्यावर भटकत राहिले तर एक दिवस मी इथेच मरे. आणि जर मी मेले तर माझा मुलगा कुठेही असला तरी त्याला त्याची आई कधीच भेटणार नाही. मला स्वतःला मजबूत बनवायला हवं. मला फक्त माझ्या मुलासाठी जगायला हवं. मी त्या क्षणी माझे अश्रू पुसले आणि ठरवलं की आता मी एखादं काम शोधेन, जेणेकरून मला राहायला जागा मिळेल आणि मी माझ्या मुलाचा शोधही सुरू ठेवू शकेन. काही दिवसांनी लोकांकडून समजलं की त्या परिसरात एक मोठी आणि जुनी हवेली आहे. त्या हवेलीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळायच्या. लोक म्हणायचे की तिथे नेहमी विचित्र शांतता असते. त्या हवेलीत कोणतेही पाहुणे येत नाहीत, कोणतेही नातेवाईक येत नाहीत आणि ना कोणाचाही आवाज ऐकू येतो. तिथे फक्त एक स्त्री राहते, जिचा नवरा अनेक वर्षांपूर्वी वारला होता. तीच त्या संपूर्ण हवेलीची मालकीण आहे. मी विचार केला की जर तिथे काम मिळालं तर कमीत कमी राहायला जागा आणि 2 वेळचं जेवण तरी मिळेल. म्हणून मी धीर करून त्या हवेलीच्या दारापर्यंत पोहोचले. हवेली पाहून मी काही क्षण थांबले, कारण ती खूप मोठी होती. उंच उंच भिंती, मोठं लोखंडी गेट आणि चारही बाजूंना अशी शांतता की जणू वर्षानुवर्ष तिथे कोणी हसलंच नसेल. मी घाबरत घाबरत दार ठोठावलं. थोड्या वेळाने एका नोकराने दार उघडलं आणि मला आत नेलं. काही वेळाने माझी भेट त्या हवेलीच्या मालकिनीशी झाली. मी त्यांच्यासमोर हात जोडले आणि रडत रडत माझी संपूर्ण कहाणी सांगितली. मी त्यांना सांगितलं की माझा मुलगा जत्रेत कसा हरवला, माझ्या नवऱ्याने मला घराबाहेर कसं काढलं आणि मी कित्येक दिवस रस्त्यावर कशी भटकत आहे. ती स्त्री माझं संपूर्ण बोलणं शांतपणे ऐकत राहील, पण तिच्या चेहऱ्यावर ना दुःख दिसलं ना कोणती सहानुभूती. तिने फक्त काही क्षण माझ्याकडे पाहिलं आणि मग थंड आवाजात म्हणाली की जर काम करू शकत असशील तर इथे राहू शकतेस, पण पगार खूप कमी मिळेल आणि जेवढं सांगितलं जाईल तेवढंच काम करायचं. माझ्यासमोर दुसरा कोणताही मार्ग नव्हता, म्हणून मी लगेच होकार दिला. त्यांनी मला हवेलीतील एका छोट्याशा खोलीत राहण्याची परवानगी दिली आणि दुसऱ्याच दिवशी काम सुरू करण्यास सांगितलं. आता मी त्याच हवेलीत राहू लागले. सकाळपासून रात्रीपर्यंत मी संपूर्ण घराची स्वच्छता करायची. फरशी पुसायची, खिडका स्वच्छ करायची, जुन्या फर्निचरवरील धूळ साफ करायची, बागेत स्वच्छता करायची आणि जे कोणतं काम मिळेल ते काही न बोलता करत राहायचे. हवेली इतकी मोठी होती की तिचा एक भाग स्वच्छ करतानाच अर्धा दिवस निघून जायचा. पण सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या हवेलीत फक्त आम्ही दोघीच राहत होतो, मी आणि मालकी. तिथे ना कोणते पाहुणे यायचे, ना नातेवाईक, ना दुसरा कोणता नोकर मी कधी पाहिला. संपूर्ण हवेली नेहमीच विचित्र शांततेत बुडालेली असायची. काम सुरू करण्याच्या पहिल्याच दिवशी मालकिनीने मला अतिशय कठोर आवाजात एक गोष्ट सांगितली होती. त्या म्हणाल्या की या हवेलीचा दुसरा भाग तुझ्यासाठी पूर्णपणे बंद आहे. तू तिथे कधीही जाणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या खोलीच्या आसपासही येण्याचा प्रयत्न करू नको, जोपर्यंत मी स्वतः तुला बोलावत नाही. जर माझं बोलणं ऐकलं नाही तर त्या क्षणी तुला नोकरीतून काढून टाकेन. मी काहीही विचार न करता त्यांचं बोलणं मान्य केलं. पण हळूहळू मला त्या हवेलीतील काही विचित्र गोष्टी जाणवू लागल्या. रात्र पडल्यावर संपूर्ण घराचं वातावरण बदलून जायचं. अनेकदा मध्यरात्री मला असं वाटायचं की कुणाच्या चालण्याचा आवाज येत आहे. कधी असं वाटायचं की कोणीतरी अगदी हळूहळू रडत आहे. कधी एखादी जड वस्तू ओढल्याचा आवाज यायचा, तर कधी असं वाटायचं की बंद खोलीत कोणीतरी कोणाशी तरी बोलत आहे. सुरुवातीला मला वाटलं की कदाचित हा माझा भास असेल, पण जेव्हा हे आवाज जवळजवळ दररोज रात्री ऐकू येऊ लागले तेव्हा मी घाबरू लागले. एका रात्री मी धीर करून मालकिनींना म्हणाले की मला रात्री या हवेलीत विचित्र विचित्र आवाज ऐकू येतात. तिथे आणखी कोणी राहतं का? त्यांनी माझ्याकडे खूप रागाने पाहिलं आणि म्हणाल्या की तुला जे ऐकू येतंय तो फक्त तुझा भास आहे. तुझं काम कर आणि उगाच अशा गोष्टींचा विचार करू नको. पुन्हा असं बोलशील तर मी तुला लगेच नोकरीतून काढून टाकेन. त्यांचं बोलणं ऐकून मी लगेच गप्प झाले, कारण मला ही नोकरी कोणत्याही परिस्थितीत गमवायची नव्हती. त्यानंतर मी त्यांना काहीही विचारणं बंद केलं. पण दररोज रात्री ते रहस्यमय आवाज आधीपेक्षाही जास्त स्पष्ट ऐकू येऊ लागले.
आणि माझ्या मनात दररोज हा प्रश्न अधिकच गडद होत चालला होता की अखेर त्या हवेलीच्या दुसऱ्या भागात असं काय आहे जे माझ्यापासून इतक्या प्रयत्नाने लपवलं जात आहे. मला रात्री नीट झोपही लागत नव्हती. जसेच मी डोळे मिटायचे तसे माझ्यासमोर रोहनचा चेहरा यायचा. त्याचं हसणं, त्याचं निष्पाप बोलणं, त्याच्या छोट्या छोट्या खोड्या, सगळंच माझ्या डोळ्यांसमोर तरळायचं. अनेकदा असं वाटायचं की तो मला हाक मारतोय आणि मी घाबरून लगेच उठून बसायचे. पण चारही बाजूंना पाहिलं की फक्त शांतता असायची. तेव्हा माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागायचे. मी दररोज रात्री देवाकडे हात जोडून फक्त हीच प्रार्थना करायचे की देवा, माझा मुलगा जिथेही असेल तिथे सुखी आणि सुरक्षित असू दे. त्याला कधीही कोणत्याही यातना भोगाव्या लागू नयेत. तो माझ्या जवळ नसेल तर निदान एखाद्या चांगल्या माणसाजवळ तरी असू दे, जो त्याला प्रेम देईल आणि त्याची काळजी घेईल. मी देवाला म्हणायची की माझ्या वाट्याचा सगळा आनंद त्याला दे, पण त्याच्या वाट्याला कधीही दुःख येऊ देऊ नकोस. पाहता पाहता वेळ असा निघून गेला की मला स्वतःच भान राहिलं नाही. दिवस आठवड्यात बदलले, आठवडे महिन्यात आणि महिने हळूहळू वर्षात बदलले. मी प्रत्येक वर्ष आशेने जगत राहिले की कदाचित या वर्षी माझा मुलगा मला मिळेल. पण प्रत्येक वेळी माझी आशा अपुरीच राहायची. आज पुन्हा तोच दिवस होता ज्या दिवशी माझा मुलगा माझ्यापासून दूर झाला होता. त्या दिवसातील प्रत्येक गोष्ट मला आजही तशीच आठवत होती, जणू ती कालच घडली होती. सकाळपासूनच माझं मन खूप अस्वस्थ होतं. असं वाटत होतं की आज काहीतरी घडणार आहे. आकाशात काळे कुट्ट ढग जमले होते. जोराचा वारा वाहत होता. झाडांच्या फांद्या जोरजोरात हलत होत्या. दूर कुठेतरी ढगांचा गडगडाट होत होता आणि असं वाटत होतं की थोड्याच वेळात मोठं वादळ येणार आहे. संपूर्ण वातावरणात एक विचित्र भीती पसरली होती. मी त्यावेळी स्वयंपाकघरात उभी राहून जेवण बनवत होते. तेवढ्यात अचानक हवेलीच्या आतून खूप जोराची किंकाळी ऐकू आली. तो आवाज मालकिनीच्या खोलीच्या दिशेने येत होता. मी एका क्षणासाठी घाबरले, कारण इतक्या वर्षात मी त्यांना कधी अशा प्रकारे किंचाळताना ऐकलं नव्हतं. त्यांच्या आवाजात इतकं दुःख होतं की माझं हृदय थरारून गेलं. मी सगळं काम तसंच सोडून त्यांच्या खोलीकडे धावत गेले. मला चांगलं आठवत होतं की त्यांनी मला त्या खोलीजवळ येण्यासही मनाई केली होती. पण त्या क्षणी त्यांच्या वेदनांसमोर त्यांचा आदेश माझ्यासाठी काहीच अर्थ ठेवत नव्हता. मी घाईघाईने त्यांच्या खोलीच्या दारापर्यंत पोचले. माझे हात थरथरत होते. मी धीर करून दार उघडलं आणि आत पाऊल टाकताच समोरचं दृश्य पाहून मी तिथेच थबकले. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मालकीन आपल्या मोठ्या आणि भव्य अंथरुणावर पडल्या होत्या. त्यांचा चेहरा पूर्णपणे पांढराफटक पडला होता. त्यांचा श्वास खूप वेगाने चालला होता. त्यांनी दोन्ही हात छातीवर ठेवले होते आणि त्या वेदनेने जोरजोरात किंचाळत होते. असं वाटत होतं की त्यांना असह्य वेदना होत आहेत. मी लगेच त्यांच्या जवळ धावत गेले आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाले की मालकीन, तुम्हाला काय झाले? मी लगेच पाणी आणते. मी घाईघाईने जवळच ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे हात इतके थरथरत होते की त्यांना तो ग्लासही नीट धरता येत नव्हता. त्यांचे ओठ कोरडे पडले होते, पण त्यांना पाणीही पिता येत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावरच्या वेदना स्पष्ट दिसत होते. मी खूप घाबरले होते. मला समजत नव्हतं की मी काय करू. मी विचार केला की लगेच एखाद्या डॉक्टरला बोलावून आणावं. पण जसेच मी खिडकीतून बाहेर पाहिलं तसं हवामान आणखी बिघडलं होतं. जोराचा पाऊस सुरू झाला होता. विजा सतत चमकत होत्या आणि वारा इतका जोरात वाहत होता की हवेलीचं मुख्य दारही नीट उघडत नव्हतं. त्या वादळात बाहेर पडणं अशक्य होतं. मी पूर्णपणे घाबरले होते. मी पुन्हा मालकिणीचा हात धरला आणि त्यांना धीर देत राहील. मी म्हणत होते की तुम्ही धीर धरा, सगळं ठीक होईल. पण मला असं वाटत होतं की त्या मला काहीतरी सांगू इच्छित होते. त्यांचे ओठ थरथरत होते, पण आवाज नीट बाहेर येत नव्हता. त्या वारंवार आपली नजर उषाकडे वळवत होते. सुरुवातीला मला काहीच समजलं नाही, पण नंतर त्यांनी खूप कष्टाने हात उचलला आणि उषाखाली इशारा केला. मी लगेच उषाखाली हात घातला तेव्हा तिथे एक जुनी चावी ठेवलेली होती. मी ती चावी काढून हातात घेतली. तेव्हा त्यांनी खूप कष्टाने माझ्याकडे पाहिलं आणि तुटक आवाजात म्हणाल्या की ही चावी तुझ्याकडे ठेव. माझ्या मृत्यूनंतर माझी तिजोरी नक्की उघड.
आणि मी ज्या चुका केल्या आहेत त्याबद्दल मला माफ कर. त्यांचं हे बोलणं ऐकून मी पूर्णपणे आश्चर्यचकित झाले. माझ्या मनात एकदम अनेक प्रश्न उभे राहिले. अखेर त्या मालकिनींनी माझ्याकडे माफी का मागितली होती? त्यांनी असं काय केलं होतं की मरणाच्या क्षणी त्यांना त्याचा पश्चाताप होत होता? आणि त्यांच्या तिजोरीत असं काय होतं जे पाहण्यासाठी त्या मला सांगत होत्या? मी त्यांना काही विचारण्याच्या आतच त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी शेवटच्यांदा एकदा माझ्याकडे पाहिलं आणि मग हळूहळू त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या कायमच्या मिटल्या. मी काही क्षण तिथेच उभी राहून त्यांच्याकडे पाहत राहिली. मला समजलंच नाही की आता माझ्यासमोर काय घडलं. संपूर्ण खोली एकदम शांत झाली होती. बाहेरचं वादळ आधीपेक्षा अधिक जोरात घोंगावत होतं आणि माझ्या हातात ती छोटीशी चावी होती जी कदाचित माझं संपूर्ण आयुष्य बदलणारी ठरणार होती. काही वेळाने हळूहळू बाहेरचं हवामान शांत होऊ लागलं. जोराचा पाऊस थांबला. वारा आधीपेक्षा कमी वाहू लागला आणि ढगांचा गडगडाटही थांबला. तेव्हा मी धीर करून हवेली बाहेर राहणाऱ्या स्टाफमधल्या लोकांना बोलावलं. मी त्यांना मालकिनीबद्दल सांगितलं. सगळेजण आत आले आणि मग आम्ही सर्वांनी मिळून त्यांच्या अंतिम विधीची व्यवस्था केली. या सगळ्या वेळात माझं मन खूप जड झालं होतं. माहीत नाही का, पण त्यांचं शेवटचं बोलणं वारंवार माझ्या कानात घुमत होतं. त्या वारंवार मला ती चावी देत असल्याचं माझ्या डोळ्यांसमोर येत होतं, जी त्यांनी मरण्यापूर्वी माझ्या हातात दिली होती. आणि त्यांचे ते शब्दही माझ्या मनात सतत घुमत होते की माझी तिजोरी नक्की उघड आणि मला माफ कर. त्यांच्या अंतिम विधीनंतर हवेली आधीपेक्षाही अधिक ओसाड वाटू लागली. आता त्या संपूर्ण विशाल हवेलीत मी पूर्णपणे एकटीच राहिले होते. चारही बाजूंना फक्त शांतता पसरली होती. मी हवेलीच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या हॉलमध्ये जमिनीवर बसले आणि खूप वेळ काहीही न बोलता विचार करत राहिले. माझ्या हातात अजूनही तीच चावी होती. मी तिला वारंवार पाहत होते, पण मला समजत नव्हतं की त्यांनी ही चावी मलाच का दिली. त्यांनी माझ्याकडे माफी का मागितली? त्यांनी असं कोणतं गुपित आपल्या मनात लपवून ठेवलं होतं जे त्या मरण्यापूर्वी मला सांगू इच्छित होते? माझ्या मनात एकदम हजारो प्रश्न घोळत होते, पण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. खूप वेळ विचार केल्यानंतर मी एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशी म्हणाले की आता जे काही आहे ते सत्य आहे. त्याचा उलगडा होण्याचा फक्त एकच मार्ग आहे. मला ती तिजोरी उघडायलाच हवी. मी हळूहळू उठले आणि त्या खोलीकडे चालू लागले जिथे ती जुनी तिजोरी ठेवली होती. प्रत्येक पाऊल टाकताना माझं हृदय अधिक वेगाने धडधडू लागले. असं वाटत होतं की माझे पाय जड झाले आहेत आणि पुढे जाणं कठीण होत आहे. माझ्या हातांना घाम फुटला होता. संपूर्ण शरीरात एक विचित्र भीती पसरली होती. तरीही मी स्वतःला थांबवू शकले नाही. अखेर मी त्या तिजोरी समोर पोचले. ती खूप जुनी आणि मजबूत लोखंडी तिजोरी होती. तिला पाहताच असं वाटत होतं की तिच्यात एखादं मोठं गुपित लपलेलं आहे. मी थरथरणाऱ्या हातांनी मूठ उघडली आणि ती चावी कुलुपात घातली. काही क्षण माझे श्वास जणू थांबले. मी हळू चावी फिरवली. कुलूप उघडल्याचा आवाज संपूर्ण खोलीत घुमला. मग मी दोन्ही हातांनी तिचं जड दार हळूहळू उघडलं. जशी तिजोरी उघडली तशी माझी नजर सर्वप्रथम आत ठेवलेल्या एका छोट्याशा गठ्ठ्यावर पडली. मी थरथरणाऱ्या हातांनी तो उचलला आणि जसं त्यावरील कापड बाजूला केलं तसं माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. माझा श्वास वेगाने चालू लागला आणि संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं, कारण त्या गठ्ठ्यात एक छोट्या मुलाचे कपडे होते. त्या कपड्यांमध्ये सर्वात वर काळ्या रंगाचा तो छोटासा शर्ट होता. तो पाहताच माझ्या हृदयाची धडधड जणू थांबली. मी तो शर्ट क्षणार्धात ओळखला, कारण हाच तो शर्ट होता जो मी माझ्या मुलाला रोहनला त्या दिवशी जत्रेत घातला होता, ज्या दिवशी तो माझ्यापासून हरवला होता. मी स्वतःच्या हाताने तो शर्ट त्याच्यासाठी विकत घेतला होता आणि त्याच्या छातीवर एक छोटासा लाल धागा लावला होता, जेणेकरून बटन तुटलं तरी मी तो शर्ट ओळखू शकेन. तोच लाल धागा आजही त्या शर्टवर होता. आता मला कोणतीही शंका उरली नव्हती. हे माझ्या मुलाचेच कपडे होते. माझे हात इतके थरथरत होते की तो शर्ट हातातून जवळजवळ निसटत होता. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मी वारंवार तो शर्ट छातीशी घट्ट धरत होते आणि रडत रडत फक्त एवढंच म्हणत होते की हा माझ्या रोहनचा शर्ट आहे.
हा माझ्या मुलाचा शर्ट आहे, पण हा इथे कसा आला? अखेर ही हवेली आणि माझा मुलगा एकमेकांशी कसे जोडले गेले आहे? माझं डोकं पूर्णपणे सुन्न झालं होतं. तेवढ्यात माझी नजर तिजोरीतल्या इतर वस्तूंवर गेली. तिथे काही जुनी खेळणीही ठेवलेली होती. एक छोटी लाकडी गाडी, एक तुटलेला टेडी बिअर आणि एक लाल रंगाचा छोटासा चेंडू. ती पाहून माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा माझ्या मुलाचं बालपण तरळून गेलं. कारण ती खेळणी अगदी तशीच होती जशी रोहनकडे असायची. आता माझ्या मनातील भीती आधीपेक्षा कितीतरी पटींनी वाढली होती. मला समजत नव्हतं की इतकी वर्ष ज्या हवेलीत मी राहत होते तिचा संबंध माझ्या मुलाशी कसा असू शकतो. आणि मालकीन अखेर कोणतं सत्य जाणून होत्या जे त्या मरण्यापूर्वी मला सांगू इच्छित होत्या. मला स्पष्ट जाणवत होतं की माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं गुपित आता हळूहळू माझ्यासमोर उलगडणार आहे. आणि कदाचित त्याच गुपितामागे माझा मुलगा हरवण्याचं संपूर्ण सत्य लपलेलं आहे. मी तो शर्ट छातीशी घट्ट धरला आणि ढसाढसा रडू लागले. असं वाटत होतं की इतक्या वर्षानंतर मी माझ्या मुलालाच मिठी मारत आहे. मी वारंवार त्या शर्टाचं चुंबन घेत होते आणि रडत म्हणत होते की माझा रोहन, माझा मुलगा, तू कुठे आहेस? मी तुला इतकी वर्ष शोधत आहे. काही वेळाने मी मोठ्या कष्टाने स्वतःला सावरले. अश्रू पुसले आणि पुन्हा एकदा तिजोरीत बारकाईने पाहू लागले. त्या शर्टसोबत काही जुनी खेळणी सुद्धा ठेवलेली होती. ती पाहून स्पष्ट दिसत होतं की त्यांची खूप काळजीपूर्वक जपणूक केली गेली होती. त्या खेळण्यांच्या शेजारी एक छोटीशी लाकडी पेटी होती. तिचं कुलूप आधीच तुटलेलं होतं. असं वाटत होतं की ती अनेक वर्षांपूर्वी उघडली गेली असावी. मी थरथरणाऱ्या हातांनी त्या छोट्या पेटीचं झाकण उचललं. जसं मी आत पाहिलं तशी माझी धडधड पुन्हा वाढली. त्यात अनेक फाईल्स ठेवलेल्या होत्या. काही मालमत्तेची कागदपत्र, काही जुने दस्तऐवज, काही पासपोर्ट आणि विजाही संबंधित कागदपत्र होती. आणि त्यांच्या खालच्या बाजूला एक छोटंसं दुमडलेलं पत्र ठेवलेलं होतं. ते पत्र पाहून माझ्या मनात विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. मला जाणवलं की कदाचित माझ्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे या पत्रात लपलेली आहेत. मी हळूच ते पत्र उचललं, उघडलं आणि थरथरणाऱ्या हातांनी वाचायला सुरुवात केली. पत्रातील पहिलीच ओळ वाचताच माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. त्यात लिहिलं होतं की मीना, मला माफ कर. जेव्हा तू हे पत्र वाचशील तेव्हा कदाचित मी या जगात नसेल. आणि जेव्हा तुला संपूर्ण सत्य समजेल तेव्हा तू माझ्यावर खूप रागवशील. पण मरण्यापूर्वी मला माझ्या मनावरील ओझं हलकं करायचं आहे. मी तुझ्याशी जे केलं त्याबद्दल मला खूप लाज वाटते. मला दररोज माझ्या चुकीचा पश्चाताप होत राहील. पण मी कधीही धीर करू शकले नाही की तुला सत्य सांगू शकेल. पुढे लिहिलं होतं की ज्या दिवशी तू पहिल्यांदा काम मागत माझ्या हवेलीत आलीस त्या क्षणी मी तुला ओळखलं होतं. मला माहित होतं की तू कोण आहेस आणि तुझा मुलगा कोण आहे. पण मी तुला काहीही सांगितलं नाही, कारण मी माझ्या केलेल्या पापाला घाबरत होते. मी दररोज तुला समोर पाहून लाजेने मान खाली घालायची, तरीही सत्य सांगण्याचा धीर मला झाला नाही. तशी मी पुढची ओळ वाचली तसं माझं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. त्यात लिहिलं होतं की तुझा मुलगा, जो त्या दिवशी जत्रेत तुझ्यापासून हरवला, तो खरोखर हरवला नव्हता, तर त्याला तुझ्यापासून जाणीवपूर्वक दूर करण्यात आलं होतं. आणि त्यात तुझा नवरा अजय आणि माझाही तितकाच हात होता. हे वाचताच माझ्या हातातून पत्र जवळजवळ निसटलं. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. माझं डोकं गरगरू लागलं. असं वाटत होतं की संपूर्ण जग माझ्या समोर फिरत आहे. माझा श्वास वेगाने चालू लागला आणि हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की छाती फुटेल असं वाटत होतं. माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. मी वारंवार स्वतःशी म्हणत होते की नाही, असं होऊच शकत नाही. एक बाप आपल्या स्वतःच्या मुलाशी असं कसं करू शकतो? अजय असं कसं करू शकतो? पण पत्र माझ्या हातात होतं आणि त्यावर लिहिलेले शब्द एखाद्या धारदार शस्त्रासारखे माझ्या हृदयाला भोसकत होते. मी काही वेळ पूर्ण गप्प बसले. मग मी अश्रू पुसले, दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. कारण आता मी कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण सत्य जाणून घ्यायचं ठरवलं होतं. मी थरथरणाऱ्या हाताने ते पत्र पुन्हा नीट केलं आणि वाचत राहिले. माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. पण आता मी कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण सत्य जाणून घ्यायला तयार होते. पत्रात पुढे लिहिलं होतं की मीना, माझा नवरा खूप मोठा बिझनेसमॅन होता. त्याच्याकडे कोट्यवधांची संपत्ती होती. खूप जमिनी होत्या आणि कारखाने होते. आणि ही विशाल हवेली ही त्याचीच होती. पण जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा सगळी मालमत्ता माझ्या नावावर आली.
बाहेरच्या जगाला वाटायचं की मी खूप भाग्यवान आहे, कारण माझ्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. पण सत्य हे होतं की मी आतून पूर्णपणे एकटी होते. माझ्या नवऱ्यानंतर या संपूर्ण संपत्तीचा कोणताही वारस नव्हता आणि ही गोष्ट मला दररोज आतून खात होती. मला भीती वाटायची की माझ्या मृत्यूनंतर हे सगळं कुणाच्या वाट्याला जाईल. मला कोणत्याही परिस्थितीत एक मुलगा हवा होता, जो या संपूर्ण संपत्तीचा मालक होईल. पण लाख प्रयत्न करूनही माझी ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. वारस मिळवण्याच्या लालसेत मी इतके आंधळी झाले होते की मला योग्य आणि अयोग्य यातील फरकही दिसेनासा झाला होता. मी असे निर्णय घेतले ज्यांचा विचार करून मला आता दररोज लाज वाटते. पुढे लिहिलं होतं की तेव्हा एक दिवस माझी तुझा नवरा अजय याच्याशी भेट झाली. पहिल्याच भेटीत मला समजलं की तो खूप लोभी माणूस आहे. त्याच्या डोळ्यात फक्त पैशाची भूक होती. त्याला ना नात्यांची काळजी होती ना कुटुंबाची. मी हळूहळू त्याच्याशी बोलायला सुरुवात केली आणि मग एक दिवस मी त्याच्यासमोर माझी इच्छा मांडली. मी म्हटलं की जर तू मला एक मुलगा दिलास तर मी तुला इतके पैसे देईन की तुझ्या अनेक पिढ्या आरामात जगू शकतील. मला वाटलं होतं की कदाचित कोणताही बाप माझं हे बोलणं ऐकून मला घराबाहेर काढेल. पण अजयने असं काहीच केलं नाही. त्याने एक क्षणही विचार न करता मला विचारलं की बदल्यात किती पैसे देणार. त्या क्षणी मला समजलं की तो आपल्या लालसेसमोर कोणत्याही नात्याची किंमत करत नाही. मी त्याला म्हटलं की जेवढं मागशील तेवढं दे. तेव्हा त्याने माझ्याकडे पाहून म्हटलं की मला पूर्ण 1 कोटी रुपये हवे. जर तू मला 1 कोटी रुपये दिले तर मी तुला माझा मुलगा दे. हे वाचताच माझे हात थरथर कापू लागले. माझ्या डोळ्यांसमोर अजयचा चेहरा फिरू लागला. मी विश्वासच ठेवू शकत नव्हते की ज्या माणसाला माझा मुलगा बाबा म्हणून हाक मारायचा, त्याने पैशांसाठी आपल्या स्वतःच्या मुलाचाच सौदा केला होता. पत्रात पुढे लिहिलं होतं की मी त्याची अट मान्य केली. मी त्याला पूर्ण 1 कोटी रुपये दिले आणि मग आम्ही दोघांनी मिळून असा बेत आखला की कुणालाही आमच्यावर शंका येऊ नये. आम्ही अनेक दिवस विचार करून योजना आखली आणि शेवटी जत्रेचा दिवस निवडला. कारण तिथे हजारो लोकांची गर्दी असते आणि अशा गर्दीत एखादा मुलगा आपल्या आईपासून हरवला तर लोक त्याला फक्त एक अपघात समजतात. कुणालाही सत्याचा अंदाज येत नाही. आम्ही आमची काही माणसं आधीच जत्रेत पाठवली होती. त्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की जशी तू तुझ्या मुलासोबत गर्दीत पोहोचशील तशी ती माणसं तुला मागून जोराचा धक्का देतील, जेणेकरून तुझ्या हातातून रोहनचा हात सुटेल आणि त्याच क्षणी दुसरा माणूस त्याला उचलून गर्दीत गायब होईल. सगळं काही सेकंदात घडणार होतं, जेणेकरून कुणालाही काही कळू नये. आणि अगदी तसंच घडलं जसं आम्ही ठरवलं होतं. आमची माणसं यशस्वी झाली. तुझ्या हातातून रोहन सुटला आणि त्यांनी त्याला घेऊन गर्दीतून गायब केले. तू रात्रभर त्याला शोधत राहिलीस, पण तो तुला कधीच सापडू शकला नसता, कारण तोपर्यंत त्याला खूप दूर नेण्यात आलं होतं. पत्रातील प्रत्येक शब्दाबरोबर माझ्या डोळ्यातून अश्रू अधिक वेगाने वाहू लागले. मला असं वाटत होतं की कुणीतरी माझी छाती चिरून टाकली आहे. पत्रात पुढे लिहिलं होतं की त्या घटनेनंतर अजयने जाणीवपूर्वक तुला घराबाहेर काढले. त्याने तुझी कोणतीही मदत केली नाही, कारण त्याला भीती होती की तू त्याच्यासोबत राहिलीस तर एक दिवस तुला सत्य समजेल. म्हणूनच त्याने तुला एकटं सोडलं, जेणेकरून तू आयुष्यभर तुझ्या मुलाला शोधत राहशील आणि कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीस. दुसरीकडे तो माझ्या दिलेल्या 1 कोटी रुपयांवर नवं आयुष्य जगू लागला. त्याला स्वतःच्या मुलाचीही कधी चिंता नव्हती. त्याच्यासाठी तो फक्त पैशांसाठी केलेला एक सौदा होता आणि हीच त्याची सर्वात मोठी क्रूरता होती. मीना, आज जेव्हा मी हे सगळं लिहित आहे तेव्हा मला माझ्या प्रत्येक पापाची लाज वाटते. मी फक्त वारस मिळवण्याच्या लालसेपोटी एका आईची कूस ओजाड केली. एका निष्पाप मुलाला त्याच्या आईपासून हिरावून घेतलं आणि अशा माणसावर विश्वास ठेवला ज्याने पैशांसाठी आपल्या स्वतःच्या रक्ताचा सौदा केला. माझ्या या पापाची कोणतीही माफी नाही. तरीही शक्य असेल तर मला माफ कर, कारण मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हाच पश्चाताप करत घालवला आहे. मी कापणाऱ्या हातांनी पत्राचा शेवटचा भाग वाचायला सुरुवात केली. माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते, पण आता माझ्या मनात विचित्र अस्वस्थतेबरोबरच एक आशाही निर्माण होऊ लागली होती. पत्रात सर्वात खाली लिहिलं होतं की मीना,
आता तू तुझ्या मुलाबद्दल अजिबात काळजी करू नकोस, कारण तो जिवंत आहे आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. मी त्याच्यावर कधीही द्वेष केला नाही. उलट जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा त्याला पाहून मी स्वतःला रोखू शकले नाही आणि हळूहळू मला त्याच्यावर खरं खुरं प्रेम जडलं. मी विचार केला होता की मी त्याला माझा मुलगा बनवून माझ्या जवळच ठेवे आणि त्याला खूप प्रेमाने वाढवे. पण काही काळानंतर मला जाणवलं की मी जे केलं ते एक मोठं पाप आहे आणि एक दिवस हे सत्य नक्की समोर येईल. जर रोहन माझ्या जवळ राहिला तर कदाचित पोलीस किंवा इतर लोक एक दिवस सत्यापर्यंत पोहोचतील आणि मग त्याचं आयुष्यही धोक्यात येऊ शकतं. म्हणून मी एक मोठा निर्णय घेतला. मी त्याला या देशापासून खूप दूर अमेरिकेत पाठवलं. तिथे माझा सक्का भाऊ राहतो. तो खूप मोठा उद्योगपती आहे. त्याच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, पण त्याला स्वतःचं कोणतंही मूल नव्हतं. त्याने नेहमी एक मुलगा असावा अशी इच्छा व्यक्त केली होती. मी त्याला सगळी हकीकत सांगितली नाही, पण एवढं नक्की सांगितलं की हा मुलगा आता तुमची जबाबदारी आहे आणि त्याला आपल्या मुलासारखं वाढवा. त्याने कोणताही प्रश्न न विचारता रोहनला आपला मुलगा मानला. आज तो त्याच्यावर आपल्या मुलापेक्षाही जास्त प्रेम करतो. त्याला जगातील सर्व आनंद देतो. त्याला चांगलं शिक्षण, उत्तम संगोपन आणि भरपूर प्रेम मिळालं आहे. तुझा मुलगा आज कोणत्याही यातनेत नाही, तर खूप चांगलं आयुष्य जगत आहे. हे वाचताच माझ्या डोळ्यातून आनंदाचे आणि दुःखाचे दोन्ही अश्रू एकाच वेळी वाहू लागले. इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच मला समजलं की माझा मुलगा जिवंत आहे. मी कापणाऱ्या हातांनी माझं तोंड झाकलं आणि देवाचं नाव घेत रडू लागले. मी वारंवार म्हणत होते की माझा रोहन जिवंत आहे, माझा मुलगा जिवंत आहे. हे देवा, तुझे लाख लाख आभार. पत्रात पुढे लिहिलं होतं की मीना, आता तुला आणखी एक सत्य सांगते. तुला कदाचित आश्चर्य वाटत असेल की इतक्या मोठ्या शहरात तू थेट माझ्या हवेलीपर्यंत कशी पोचलीस आणि तुला इथे नोकरी कशी मिळाली. सत्य हे आहे की हे सगळं मीच घडवून आणलं होतं. ज्या दिवशी मला समजलं की तू अजूनही तुझ्या मुलाला शोधत आहेस आणि रस्त्यावर भटकत आहेस, त्याच दिवशी मी माझ्या माणसांना तुला शोधायला पाठवलं होतं. त्यांनी तुझा शोध घेतला आणि मग जाणीवपूर्वक तुझ्यापर्यंत ही बातमी पोहोचवली की माझ्या हवेलीत एका नोकराणीची गरज आहे. माझी इच्छा असती तर पहिल्याच भेटीत तुला सगळं सांगितलं असतं, पण माझ्यात एवढं धाडस नव्हतं. मी दररोज तुला समोर पाहत होते आणि प्रत्येक क्षणी माझ्या केलेल्या पापाबद्दल लाजत होते. माझी इच्छा होती की माझ्या मृत्यूपूर्वी सगळं सत्य तुला सांगून तुझी सर्वात मौल्यवान अमानत तुला परत देऊ शकेन. म्हणूनच मी ते माझ्या तिजोरीत तुझ्या मुलाचे कपडे, त्याची खेळणी, सर्व आवश्यक कागदपत्र आणि हे पत्र जपून ठेवलं होतं, जेणेकरून माझ्या नंतर तुला सगळं सत्य समजेल. पत्राच्या शेवटी लिहिलं होतं की मीना, मला माहीत आहे की माझं पाप इतकं मोठं आहे की कदाचित मला कधीही माफी मिळणार नाही. मी एका मातेची कूस उजाडली. मी तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर नातं तुझ्यापासून हिरावून घेतलं. मी माझ्या लालसेपोटी असं पाप केलं, ज्याची शिक्षा मला आयुष्यभर एकटेपणा आणि पश्चातापाच्या रूपाने भोगावी लागली. मी दररोज रात्री झोपू शकत नव्हते, कारण मला तुझ्या किंकाळ्या आणि तुझ्या मुलाच्या निष्पाप डोळ्यांची आठवण यायची. शक्य असेल तर मला माफ कर. मी तुझी अमानत आज तुला परत करत आहे. या पत्रासोबत ठेवलेली सर्व कागदपत्र तुला तुझ्या मुलापर्यंत पोचवते. त्यात त्याचं नवं नाव, त्याचा पत्ता, तो कुठे राहतो याची माहिती आणि अमेरिकेला जाण्याशी संबंधित सर्व कागदपत्र आहेत. आता निर्णय तुझ्या हातात आहे. तुझी इच्छा असेल तर तू तुझ्या मुलाला पुन्हा आपल्या कुशीत घेऊ शकतेस. हीच माझी शेवटची इच्छा आहे आणि कदाचित माझ्या पापांचं सर्वात छोटंसं प्रायश्चित्तही असेल. इतकं वाचताच माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. पण यावेळी त्या अश्रूंमध्ये फक्त दुःख नव्हतं, त्यात अनेक वर्षानंतर एक नवी आशाही होती. कारण मला अखेर समजलं होतं की माझा रोहन या जगात जिवंत आहे आणि आता कोणतीही शक्ती मला त्याच्यापर्यंत पोचण्यापासून रोखू शकणार नव्हती. मी ते पत्र छातीशी घट्ट धरलं आणि आकाशाकडे पाहून हात जोडले, कारण इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच मला वाटलं की देवाने माझ्या लाखो प्रार्थना ऐकल्या आहेत. त्या पत्राच्या शेवटी त्यांच्या भावाचा दूरध्वनी क्रमांकही लिहिलेला होता. मी काही वेळ त्या क्रमांकाकडे पाहत राहिले. माझे हात कापत होते आणि मनात विचित्र भीती होती, कारण इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच मला माझ्या मुलापर्यंत पोचण्याचा मार्ग मिळाला होता.
मी अश्रू पुसले आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. मी तो क्रमांक माझ्या फोनमध्ये टाकला आणि मग काही क्षण डोळे मिटून देवाकडे प्रार्थना केली की हे देवा, आता कोणतीही नवी अडचण माझ्या वाट्याला आणू नकोस. मला माझ्या मुलापर्यंत पोचू दे. त्यानंतर मी धीर करून तो क्रमांक फिरवला. काही वेळाने समोरून एका माणसाचा आवाज आला. मी कापऱ्या आवाजात माझं नाव सांगितलं आणि म्हणाले की तुमच्या बहिणीने मला एक पत्र दिलं आहे आणि त्यात तुमचा फोन नंबर लिहिलेला होता. माझं बोलणं ऐकताच काही क्षण तिकडे शांतता पसरली. मग त्या माणसाने अतिशय थंड आवाजात म्हटलं की मीनाजी, मी तुम्हाला ओळखतो. माझ्या बहिणीने तुमच्याबद्दल मला सगळं सांगितलं होतं. तिने मला सांगितलं होतं की तिने तुमच्याशी काय केलं आणि कसा तुमचा मुलगा तुमच्यापासून दूर गेला. मी खूप दिवसांपासून याच विचारत होतो की एक दिवस तुम्हाला हे सत्य नक्की समजायला हवं. तिने मला हेही सांगितलं होतं की जर कधी तुम्ही माझ्याकडे आलात तर मी तुमची पूर्ण मदत करावी. त्यांनी पुढे म्हटलं की मी तुमच्यासाठी व्हिसा आणि इतर सर्व कागदपत्र तयार करून ठेवली आहेत. आता तुम्हाला फक्त इथे यायचं आहे. तुमचा मुलगा इथे आहे आणि तुम्ही त्याला भेटू शकता. हे ऐकताच माझ्या चेहऱ्यावर आनंदाची लाट उसळली. इतक्या वर्षांपासून ज्या क्षणाची मी वाट पाहत होते तो क्षण अखेर माझ्या इतक्या जवळ आला होता. माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. मी काही बोलूच शकत नव्हते. माझा आवाज भरून आला होता. मी फक्त एवढंच म्हणाले की खरंच माझा मुलगा इथे आहे का? मी त्याला पाहू शकणार का? समोरून त्यांनी म्हटलं की हो मीनाजी, तुमचा मुलगा पूर्णपणे सुखरूप आहे आणि तोही तुमची वाट पाहत आहे. त्या एका क्षणात मला वाटलं की माझ्या आयुष्यातील सगळी दुःख आणि वेदना संपल्या. मी फोन ठेवला आणि लगेच माझं सामान बांधायला सुरुवात केली. माझ्याकडे जास्त सामानही नव्हतं. इतक्या वर्षाच्या आयुष्यात मी स्वतःसाठी काहीच साठवलं नव्हतं. माझ्याकडे फक्त काही कपडे आणि माझ्या मुलाच्या आठवणी होत्या. पण त्या दिवशी मला असं वाटत होतं की मी जगातील सर्वात श्रीमंत स्त्री आहे, कारण मला माझा मुलगा परत मिळणार होता. मी हवेलीतील त्या खोलीकडे शेवटचं एकदा पाहिलं, जिथे मी इतकी वर्षे एकटी घालवली होती, जिथे मी दुःखही पाहिलं होतं आणि जिथून मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य समजलं होतं. मी ती चावी आणि ते पत्र जपून माझ्या जवळ ठेवलं, कारण ते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कहाणी बनले होते. काही तासानंतर मी प्रवासाला निघाले. माझ्या मनात फक्त एकच विचार होता की मी माझ्या रोहनला पुन्हा आपल्या कुशीत घेईन. रस्ताभर माझ्या डोळ्यांसमोर त्याचं बालपण फिरत राहिलं. त्याच्या छोट्या छोट्या गप्पा, त्याचं हास्य, त्याचा आवाज सगळंच आठवत होतं. मी विचार करत होते की माहीत नाही तो किती मोठा झाला असेल. तो मला ओळखेल का? त्याला माझी आठवण असेल का? तो मला आई म्हणून हाक मारेल का? या सगळ्या प्रश्नासह अखेर मी अमेरिकेत पोचले. जेव्हा मी तिथे पोचले तेव्हा माझ्या हृदयाची धडधड खूप वाढली होती. माझे पाय आपोआप पुढे पडत होते आणि माझे डोळे फक्त माझ्या मुलाला शोधत होते. थोड्याच वेळाने मी समोर पाहिलं. तिथे मालकींच्या भावासोबत माझा मुलगा उभा होता. जशी माझी नजर त्याच्यावर पडली तशी माझ्या डोळ्यात पाणी आलं. इतक्या वर्षानंतरही माझ्या हृदयाने त्याला ओळखलं होतं. तो आता छोटा मुलगा राहिला नव्हता, पण माझ्या मायेच्या नजरेत तो आजही तोच छोटासा रोहन होता, ज्याचं बोट धरून मी जत्रेत गेले होते. जसं त्याने मला पाहिलं तसा तो काही क्षण शांत उभा राहील. मग त्याच्या डोळ्यातही होडकीची एक हलकीशी झलक दिसली. कदाचित आई आणि मुलाचं नातंच असं असतं, ज्याला वेळ आणि अंतर कधीही मिटवू शकत नाही. त्याने हळूहळू माझ्याकडे पाऊल टाकलं आणि मग मला ओळखलं. त्या क्षणी माझी सगळी ताकद संपली. मी धावत त्याच्याजवळ गेले आणि त्याला माझ्या छातीशी घट्ट धरलं. मी खूप वेळ रडत राहिले. मी त्याला सोडूच शकत नव्हतं. असं वाटत होतं की जर मी त्याला सोडलं तर तो पुन्हा हरवून जाईल. मी वारंवार त्याच्या डोक्याचं चुंबन घेत होते आणि फक्त एवढंच म्हणत होते, माझा मुलगा, तू परत आलास, तू परत आलास. माझ्या रोहननेही मला घट्ट मिठी मारली आणि त्या क्षणी इतक्या वर्षांचं दुःख जणू अश्रूंमधून वाहून गेलं. मी माझ्या मुलाला पुन्हा मिळवलं होतं. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उणीव भरून निघाली होती. त्या दिवशी मी मालकींबद्दलही विचार केला, ज्यांच्यामुळे मला इतकी वर्ष दुःख सहन करावं लागलं होतं. पण मी त्यांना माफही केलं नव्हतं आणि त्यांच्यासाठी कोणताही शापही दिला नव्हता.
मी त्यांचा न्याय देवाच्या हाती सोपवला होता, कारण माझा विश्वास होता की माणूस आपल्या कर्मांनुसारच आपलं आयुष्य घडवतो. जो जसं करतो त्याला तसंच फळ मिळतं. मी माझ्या आयुष्यात खूप दुःख पाहिलं होतं, पण तरीही मी माझ्या मनात द्वेषाला कधीच जागा दिली नव्हती, कारण माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा माझा मुलगा होता आणि आता तो माझ्या जवळ होता. आज मी खूप आनंदी होते, कारण माझी सर्वात मोठी प्रार्थना पूर्ण झाली होती. मी देवाच्या मनापासून आभार मानले की त्याने इतक्या वर्षानंतरही मला माझ्या मुलाशी पुन्हा भेट घडवून आणली आणि मला पुन्हा जगण्याचं एक कारण दिलं. मित्रांनो, लालसेपोटी घेतलेला एक चुकीचा निर्णय अनेक निष्पाप आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. पण सत्य कितीही वर्ष लपवलं तरी एक दिवस ते नक्की समोर येतं आणि चांगल्या कर्माचं फळही योग्य वेळी मिळतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.